गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत गार्बेज इन गार्बेज आउटचा थर्ड लेक्चर. काल आपण पाहिलं होतं डिस्पोजल ऑफ वेस्ट. वेस्ट कशा पद्धतीनं डिस्पोज करता येईल त्या बाबतीत आपण डिस्कस केलं होतं काही सोर्सेस. त्यामध्ये डिस्पोजल ऑफ वेस्टमध्ये मोस्टली 3 वर्ड्स हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत असं पण आपण काल डिस्कस केलं होतं, ज्यामध्ये काय आहे रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. हे 3 वर्ड्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ॲट द टाइम ऑफ डिस्पोजल असं आपण काल सांगितलं होतं. आज काय पाहायचं, डिस्पोजलची एक मेथड आहे जे की डीलिंग विथ गार्बेज या पॉइंट अंडर दिलेली आहे. डीलिंग विथ गार्बेज, ठीक आहे. या पॉइंट अंडर काय दिलेलं आहे, लँड फिलिंग अशी एक मेथड आहे जे की डिस्पोजल ऑफ वेस्टची मेथड आहे असं म्हणू शकतो, किंवा डिस्पोज वेस्ट जे काही डिस्पोज करण्याची मेथड आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. लँड फिल. आता फक्त या हेडिंगवर फोकस करा पहिल्यांदा. लँड फिल, जे काही लँड आपल्याला माहिती आहे ते फिल करणं. जसं की या मेथडमध्ये मोस्टली असते, एक सपोज ही काय आहे, पीठ आहे, जे काही खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये आपण काय करतो, कचरा जे काही घरामधून निघालेलं वेस्ट असेल कलेक्ट करून काय करतात, एका खड्ड्यामध्ये टाकलं जातं. जे काही आता हे वेस्ट आहे सपोज, त्यानंतर ज्या टायमिंगला ही पूर्णपणे कंप्लीट फुल होईल त्या टायमिंगला काय होते, फायनली सॉइलनं ही लेवल जे काही कव्हर करून घेतली जाते. त्यामुळं लँड फिलिंग, वेस्ट कुठं आहे, लँड अंडर आहे, त्यामुळं काय म्हणलेलं आहे, लँड फिल किंवा लँड फिलिंगची एक मेथड आहे. डिस्पोजल ऑफ वेस्ट अंडर ही पॉइंट आहे, किंवा डीलिंग विथ गार्बेज अशी एक हेडिंग दिलेली आहे आपल्याला बुकमध्ये. त्या हेडिंग अंडर हा पॉइंट मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. आता एक एक पॉइंट आपण लँड फिलिंग बाबतीत डिस्कस करू. फर्स्ट पॉइंट मेन्शन करू शकतो, इट इज अ मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ वेस्ट. इट इज अ मेथड of disposal of waste. हे एक मेथड आहे वेस्टला डिस्पोज करण्याची म्हणतो. ठीक आहे. परत यामध्ये मोस्टली सॉलिड वेस्ट जे काही असतात ते कॉमनली सॉलिड वेस्ट साठी ही मेथड वापरली जाते. दिस मेथड is commonly used for solid waste. कशासाठी वापरली जाते, सॉलिड वेस्ट साठी ही मेथड वापरली जाते. ठीक आहे. परत जे काही लँड फिल्स असतात, आता हे आर्टिफिशियली पीठ असेल, जसं की सपोज आता जे काही असे खड्डे पडलेले आहेत, जे काही पीट्स आहेत ते कसे आहेत, हे आर्टिफिशियल असू शकते किंवा नॅचरली असू शकते. द लँड फिल्स आर, नेक्स्ट पॉइंट मध्ये लिहा, द landfill are natural slope or man-made trough, man-made trough is filled with
कशाने फिल करतो आपण, फिल्ड विथ वेस्ट. ठीक आहे. असा एक स्लोप आहे किंवा पिट्स आहेत जे की नॅचरली तर तयार झालेले असतील किंवा मॅन मेड तर असेल किंवा आर्टिफिशियली जे काही खड्डा बनवलेलं असेल. ठीक आहे. त्यामध्ये आपण काय करतो, जे काही वेस्ट आहे ते वेस्ट त्यामध्ये डिस्पोज करतो. ठीक आहे. जे काही आपला गार्बेज आहे, जे काही आपला वेस्ट आहे, त्यामध्ये काही पॉइंट्स किंवा काही मटेरियल्स जे काही असतात ते युजफुल पण असणार आहेत आणि काही नॉन युजफुल असणार आहेत. तर मोस्टली जे काही गार्बेज आहे कलेक्ट केला जातो कलेक्शन पॉइंटवरून. नेक्स्ट पॉइंट मध्ये मेन्शन करा, द garbage is collected from collection point and transported to landfills by truck or tippers. ठीक आहे. जे काही गार्बेज आहे कलेक्ट केला जातो एका पर्टिक्युलर एरियामध्ये आणि तिथून ट्रान्सपोर्ट केला जातो, किंवा जे काही आता आपला घरामध्ये जे काही कचरा जे वेस्ट तयार झालेला असेल ते कलेक्ट कोण करणार, जे काही म्युन्सिपाल्टीची व्हॅन आहे ते व्हॅन येऊन काय करणार, आपलं जे काही वेस्ट आहे ते कलेक्ट करतील, परत एखाद्या ठिकाणी नेऊन ते पूर्णपणे जे काही शहराचा जे काही वेस्ट असेल ते एका ठिकाणी कलेक्ट करतील, तिथून परत ते पूर्णपणे पिक करून काय करणार, एक लँडफिल एरियामध्ये ते काय करणार, ट्रक अँड टिपर्स थ्रू ट्रान्सपोर्ट करतील. ठीक आहे. आता जे काही लँडफिल्स प्रेझेंट असतात मोस्टली शहरापासून दूर किंवा ज्या ठिकाणी वस्ती राहत नाही किंवा पीपल्स जे की लोक राहत नाहीत त्या ठिकाणी जे काही लँडफिल्स आहे कधीही दूर बनवले जाते पॉप्युलेशन पासून. आता ते मेन्शन करा नेक्स्ट पॉइंट, लँडफिल्स आर far away from population because the rotting garbage does not pollute the area or land म्हणू शकतो, the land and water used by people. लँडफिल्स कधीही शहरापासून किंवा पॉप्युलेशन पासून दूर असतात, कारण तिथला एरिया जे काही जमिनीचा एरिया आहे ते पोल्यूट होऊ नये, किंवा जे काही पाणी जे काही वॉटर आहे जे लोक वापरतात ते पोल्युटेड होऊ नये म्हणून. ठीक आहे. मोस्टली लँडफिल्स आर फार अवे फ्रॉम पॉप्युलेशन. ठीक आहे. आता गार्बेज तर आहे आपला, गार्बेज मध्ये काय प्रेझेंट राहणार आहेत, मोस्टली युजफुल अँड
नॉन युजफुल, दोन्ही पदार्थ त्यामध्ये प्रेझेंट आहे. पण जे काही युजफुल आहेत त्या युजफुल आपण सेपरेट आउट करून आपण त्यापासून काय करू शकतो, कंपोस्ट तयार करू शकतो. जसं की फर्स्ट आणखी एक पॉइंट मध्ये मेन्शन करा, द garbage contain useful and non-useful materials so that त्यामुळे the useful material should be separated. जे काही युजफुल मटेरियल आहे त्यामधून आपण काय केलं पाहिजे, सेपरेट केलं पाहिजे. ठीक आहे. युजफुल मटेरियल सेपरेट झाल्यानंतर जे काही नॉन युजफुल असतील ते काय करणार, आपण लँड फिलिंगसाठी पुढच्या प्रोसेसमध्ये पाठवणार. असं असू शकेल किंवा एरिया, लँड फिलिंगचा एरिया आपल्याला माहिती नाही कशा प्रकारे आहे, डंप असं असेल या पद्धतीने राहील. या ठिकाणी आपण काय करणार, परत जे काही युजफुल नाही ते आपण इथं काय करणार, थ्रो आउट करणार. परत ज्या टायमिंगला पूर्ण ग्राउंड लेवल जोपर्यंत फील होत नाही तोपर्यंत आपण काय करणार, जे काही आपला वेस्ट आहे ते थ्रो आउट करणार. ग्राउंड लेवल पर्यंत आपला वेस्ट जे काही तिथं थ्रो आउट केलो किंवा डिस्पोज केलेलं आहे, ग्राउंड लेवल आल्यानंतर त्यावर काय केलं जातं, सॉइल लेअरनी कव्हर केली जाते. कारण आपल्याला माहिती आहे सॉइलमध्ये खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता डिग्रेडिंग मायक्रो ऑर्गॅनिझम ज्यामध्ये की बॅक्टेरियाज आहेत, बॅक्टेरियाज वगैरे काय करायला स्टार्ट करतील, इथून डिग्रेडेशन स्टार्ट करतील अपर मोस्ट लेअर टू टॉप टू बॉटम. ठीक आहे. इकडून एक काय करतील, ते स्लोली 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 डिकम्पोजिशन स्टार्ट करतील. जे काही डिकम्पोज बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल असं सांगितलेलं होतं काल फर्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. डिकम्पोजर्स कोणाला म्हणतात, बायोडिग्रेडेबल मटेरियल्स अँड नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल्स, हे आपण ऑलरेडी पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट लिहा, वन्स once landfill completely full, it will covered with soil. ठीक आहे. आता सॉइल मध्ये भरपूर किंवा खूप सारे बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत. आता सॉइल मधले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत काय करायला स्टार्ट करतील, डिग्रेड करायला स्टार्ट करतील अप्पर मोस्ट लेअरला. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट मध्ये करा, द बॅक्टेरियाज प्रेझेंट इन soil will start to decomposition of
जे काही तुम्ही वेस्ट डिस्पोज केलं होतं लँडफिलमध्ये ते डिकम्पोज करायला स्टार्ट करते. सॉइलनी कव्हर केल्यानंतर इन्स्टंट त्यावर आपण बिल्डिंग्स वगैरे कन्स्ट्रक्ट करू शकत नाही, कारण लँड फिलिंग केलेला एरिया आहे. त्यामध्ये काय आहे खाली, जे काही आपला वेस्ट आहे. ठीक आहे, बेस स्ट्रॉंग होणार नाही, त्यामुळे त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करत नाहीत कधीपर्यंत, एक मिनिमम 20 वर्षापर्यंत. आता नेक्स्ट पॉइंट मध्ये मेन्शन करा, आफ्टर कव्हरिंग ऑफ landfill with soil, landfill with soil, there is no construction for next 20 years or more, but parks, national parks म्हणू शकतो, and playgrounds should be made. त्या ठिकाणी काय करणार, ते पार्क्स किंवा प्लेग्राऊंडचा एरिया बनवतील, जे काही लँड फिलिंगचा एरिया असतो. ठीक आहे, पण देर इज नो कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, देर इज नो कन्स्ट्रक्शन फॉर 20 years or more. जे काही युजफुल आहे, युजफुल जे काही प्रोडक्ट्स असतात, आपण ते काय करणार, पुढे वापरू शकतो, कारण आपण वापर केलं पाहिजे. एखादी जर गोष्ट युजफुल करू शकत असेल, एखादी वेस्ट जात असेल, त्याचा पुनर्वापर आपण करू शकत असेल अदर पर्पजसाठी किंवा अदर मेथडनी, तर त्याचा वापर केला पाहिजे. जसे की आता कंपोस्ट तयार करणे, वर्मी कंपोस्टिंगचा पार्ट आहे, जे की आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पूर्ण इन डिटेल पाहणारच आहोत. परत रोड साईडला पाहिलेलं असेल, किंवा रोड साईडला जे काही ड्राय लिव्हचा वेस्ट असेल, मोस्टली काय केला जातो, बर्न केला जातो. किंवा फार्मर्स आहेत, फार्मर्स पण काय करतील, आफ्टर हार्वेस्टिंग व्हॉट एव्हर रिमेनिंग पार्ट्स ऑफ द क्रॉप रिमेन, लाईक हस्क, ड्राय लिव्स, और आफ्टर हार्वेस्टिंग जे काही रिमेनिंग प्रेझेंट असेल, ते काय करतात, बर्न करतात. पण जाळलं पाहिजे का, नाही, त्याचा पुनर्वापर करता यायला पाहिजे. आता हस्क आहे, व्हेजिटेबल वेस्ट असेल, किंवा जे काही ऑर्गॅनिक मटेरियल्स आहेत, ते ऑर्गॅनिक मटेरियल्स आपण काय करू शकतो, कंपोस्ट, जे काही ऑर्गॅनिक मटेरियल होता, त्या ऑर्गॅनिक मटेरियलचा वापर आपण कंपोस्ट तयार करण्यासाठी करू शकतो. ठीक आहे, आता मोस्टली त्यामध्ये नेक्स्ट एक पॉइंट लिहा, टू डील विथ useful garbage isolated from garbage, किंवा डील विथ युजफुल गार्बेज युज्ड फॉर, कशासाठी वापरणार आपण,
for compost. किंवा आणखी एक पॉइंट मध्ये लिहा to dealing with or to dealing with useful components isolated from the garbage composting areas were developed. Areas are developed near to the landfill. युजफुल कंपोनंट्स आपण सेपरेट केलं पाहिजे. अगोदर सांगितलं आपण सेपरेट केल्यानंतर लँड फिलिंगच्या एरियामध्येच काय करतात ते जे काही युजफुल कंपोनंट्स आहेत त्यासाठी कंपोस्टिंग एरिया जे काही कंपोस्टिंग एरिया आहे ते तिथं डेव्हलप केले जातात. कशासाठी? कंपोस्ट तयार करण्यासाठी, मॅन्युअर म्हणू शकतो, खत म्हणू शकतो. ते आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की कंपोस्टिंग कशा पद्धतीनं केली जाते. वर्मचा वापर करून, ज्याला की वर्मी कंपोस्टिंग म्हणतो. मोस्टली कंपोस्टिंगचा रोल काय आहे, कंपोस्टिंग आपल्यासाठी कशी युजफुल आहे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये. नेक्स्ट पॉइंट लिहा, have been noticed that तुम्ही कधी पाहिलं असेल द द heap of dry leaves on roadside most of the time is burned. ठीक आहे. जे काही रोड साईडला कचरा जे काही असेल किंवा ड्राय लिव्ज असतील किंवा पेपर्स असेल, रिसायकलिंग ऑफ पेपर पण आपल्याला आपल्या पार्टमध्ये आहे. ठीक आहे. ते काय करतात, एका ठिकाणी कलेक्ट करून बर्न करतात. बर्न केल्यामुळे काय होईल, खूप सारे गॅसेस परत स्मोक बाहेर रिलीज होणार आहे. ते रिलीज झाल्यानंतर इनडायरेक्टली काय होईल, अफेक्ट होणार कोणावर आहे, आपल्या शरीरावर. ते पण पॉइंट आपल्याला काय करायचंय, मेन्शन करायचं. ठीक आहे. फार्मर्स आल्सो, नेक्स्ट पॉइंट मध्ये लिहा, farmers also burn dry leaves, husk, remaining raw material
remaining raw material after the harvesting. The after the हार्वेस्टिंग. काय करतात मोस्टली जे काही फार्मर्स आहेत, ड्राय लिव्स किंवा जे काही शिल्लक पार्ट असेल आफ्टर हार्वेस्टिंग नंतर जे काही रॉ मटेरियल राहील किंवा हस्क आहे ते काय करतात, बर्न करतात. जेणेकरून काय होईल, आफ्टर बर्निंग रिलीजेस सम स्मोक ॲज वेल ॲज अदर गॅसेस विच आर अफेक्ट्स ऑन आवर हेल्थ. तर नेक्स्ट पॉईंटमध्ये लिहायचं आपल्याला, जे बर्न झाल्यानंतर काय होतील, स्मोक अँड गॅसेस रिलीज होणार आहेत. बर्निंग ऑफ दीज रिलीजेस, काय रिलीज होईल, स्मोक ॲज वेल ॲज किंवा अँड करा, स्मोक अँड गॅसेस which affects on our health. अफेक्ट कोणावर करतील, आपल्या हेल्थवर. ठीक आहे, अफेक्ट्स ऑन हेल्थ ब्रॅकेटमध्ये हार्मफुल इफेक्ट्स ऑन हेल्थ जरी लिहिले तरी चालेल. हार्मफुल इफेक्ट्स ऑन हेल्थ. ठीक आहे, बर्निंग प्रोसेस कंटिन्यूअस चालू असली पाहिजे का, बर्निंग प्रोसेस कंटिन्युअसली चालू नसायला पाहिजे, ती कुठेतरी स्टॉप झाली पाहिजे. ठीक आहे, वी शुड ट्राय टू स्टॉप दीज ओल्ड प्रॅक्टिसेस. बरोबर आहे, ती कुठेतरी स्टॉप झाली पाहिजे. त्यामुळं आता हे स्टॉप करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, जे काही आपला रॉ मटेरियल आहे, जे काही आपला वेस्ट आहे, त्यापासून आपण काय ते एक कंपोस्ट तयार केलं पाहिजे. ठीक आहे, जसं की नेक्स्ट पॉइंट मध्ये लिहा, वी शुड ट्राय टू स्टॉप दी बर्निंग प्रोसेस burning process परत टू स्टॉप दी burning process we have to follow composting method for organic farming. खूप सारे काय करतात आता, जे काही फार्मर्स आहेत, केमिकल फर्टिलायझर्स बाय करणार, जे काही खरेदी करून आणणार, ज्यावर खूप एक्सपेन्स जे काही ते एक्सपेंडिचर खर्च करतात किंवा स्पेंड करतात, जे काही मनी ते सेव्ह करता येते आपल्याला कशी, कंपोस्टिंग तयार करून, जे काही कंपोस्ट बनवणे, परत ते कंपोस्टचा वापर शेतामध्ये करणे,
कशा पद्धतीनं करता येईल ते मी नेक्स्ट लेक्चरमध्ये इन डिटेल सांगणारच आहे. आपण जे काही युजफुल मटेरियल्स आयसोलेट केलेले आहेत ते आयसोलेट केलेलं मटेरियल आपण काय केलं पाहिजे, ते त्या मटेरियलचा वापर तयार करण्यासाठी केलं पाहिजे. ठीक आहे. आता कंपोस्ट कसं बनवायचं, एक आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. पेज नंबर 156 मध्ये आपल्यासाठी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. 2 ग्रुपमध्ये इरेज करू इतकं झाला असेल लिहिणं. एक ऍक्टिव्हिटी परफॉर्म करा असं दिलेलं आहे. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणलेलं आहे की जे काही आपल्या घरामधून जे काही वेस्ट बाहेर फेकतो आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड करायचं. जसं की एक ग्रुपमध्ये दिलेलं फर्स्ट सपोज एक ग्रुप कन्सिडर करा. फर्स्ट ग्रुपमध्ये ग्रुप सेकंड ग्रुपमध्ये आता जे काही किचन मधून वेस्ट असतो, व्हेजिटेबल वेस्ट, आपल्याला काय काय दिलं तिथे दिलेलं आहे सेपरेट आउट करण्यासाठी. टी लिव्ज, एग शेल्स फर्स्ट याच्यामध्ये टाकायचे. फर्स्ट वेस्ट और पील्स, एग शेल्स जे की अर्थवर्मसाठी ग्राइंडिंग प्रोसेससाठी हेल्प करतो, एग शेल्सचा पावडर. परत आणखी त्यामध्ये दिलेलं आहे आपल्यासाठी टी लिव्ज, फूड वेस्ट, ड्राय लिव्ज, पेपर बॅग्स, न्यूजपेपर, बॅग्स, न्यूजपेपर, त्यामध्ये टी लिव्ज दिलेला आहे. आणखी काय आपण ऍड करू शकतो जे की लेफ्ट ओव्हर फूड राहील. इतके सारे हे एका ग्रुपमध्ये आयसोलेट केलेले आहेत. जे की फर्स्ट ग्रुप आहे, आपण बायोडिग्रेडेबल कन्सिडर करू शकतो का? बायोडिग्रेडेबल कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. कारण हे नॅचरली मायक्रो ऑर्गॅनिझमच्या वापरानं हे डिग्रेड होतात. ठीक आहे. बायोडिग्रेडेबल आहे. सेकंड ग्रुपमध्ये सेपरेट आउट करायचं आहे नॉन बायोडिग्रेडेबल, ज्यामध्ये प्लास्टिक असेल, जे की घरामधून वेस्ट निघणारा ते कॅरी बॅग्स, पॉलिथिन असेल, परत पेन असेल. घरामधून जे काही वेस्ट आहे नॉन बायोडिग्रेडेबल असेल ते काय करायचं आपल्याला सेकंड ग्रुपमध्ये कन्सिडर करायचं आहे. किंवा ब्रोकन ग्लास, ठीक आहे, ॲल्युमिनियम, रॅपर्स, ठीक आहे. हे काय आहेत? नॉन बायोडिग्रेडेबल. आता 2 कुंडीमध्ये सपोज एक आहेत ग्रुप 1, हे ग्रुप 2. ठीक आहे. काय करायचं त्यांना 2 ग्रुपमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतलं. फायनली काय करायचं, चेक करत राहायचं तुम्हाला ऍक्टिव्हिटी. त्यानंतर एक टेबल दिलेला आहे पेज नंबर 157 वर. त्या पेजमध्ये काय दिलेलं आहे, गार्बेज हिप दिलेला आहे ABCD. 2 करा, फक्त 2 बाबतीत करून तुम्ही काय करा, जे काही ऑब्झर्व होईल आफ्टर 4 days, आफ्टर 6 days, आफ्टर 2 week अँड आफ्टर 4 week. 4 weeks मीन्स नियर अबाउट 1 month. त्यानंतर काय होईल ते ऑब्झर्व करून लिहायचं आहे.
ठीक आहे. फायनली एक सॉइल लाईक स्ट्रक्चर तयार होईल, जे की मॅन्युअर ऑर कंपोस्ट म्हणतात. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इन डिटेल पाहू की कंपोस्टिंग कशा पद्धतीने केली जाते, ज्यामध्ये आपण मोस्टली पाहणार आहोत वर्मी कंपोस्ट. वर्मी कंपोस्ट कशी केली जाते, परत त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे स्पेसीज वापरले जातात कंपोस्टिंगसाठी, मोस्टली रेड वर्मच का वापरला जातो, हे इन डिटेल माहिती आपण आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. ठीक आहे. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.